सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. पहिल्या अध्यायात आपण पाहिले की यदुवंशीयांनी ऋषीमुनींची केलेली मस्करी. दुसऱ्या अध्यायामध्ये चिंताग्रस्त यदुवंशी आणि नंतर त्यांनी उखळाचे तुकडे करून समुद्रात फेकले. ज्या माशाने तो लोखंडाचा तुकडा गिळला तो एका कोळ्याला सापडला. त्याने त्या तुकड्याचे बाण बनवले. त्यानंतर द्वारकेमध्ये अपशकुन होणे सुरू झाले. श्रीकृष्णाने त्यानंतर सर्व यदुवंशीयांना एकत्र करून आपण प्रभास तीर्थाला जाऊ असे ठरवले. देवांनी देखील श्रीकृष्णास परत स्वधामास चलावे म्हणून विनंती केली, पण यदुवंशीयांचा नाश झाल्यावर येण्याचे श्रीकृष्णाने कबूल केले. त्यानंतर देव स्वधामाला निघून गेले. हे सर्व पाहून श्रीकृष्णाचा परमभक्त उद्धव जो भगवंताबरोबर जाण्याचा हट्ट धरून बसला, पण पुढे काय होणार आहे त्यास माहिती होते. शिवाय आपला अवतार आता संपुष्टात येणार आहे म्हणून आपल्याजवळील आत्मज्ञान उद्धवास देऊन त्यास तीर्थाटनास पाठवावे असे श्रीकृष्णांच्या मनात होते. ज्याने ते ज्ञान अखिल प्राणिमात्रास सृष्टीच्या अंतापर्यंत द्यावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. आणि अशा प्रकारे एकेका विषयावर ते उद्धवास विवरण करू लागले. त्यामध्ये मी कोण आहे, माझी प्राप्ती कशी होईल, भक्तीचे प्रकार, भगवंत प्राप्तीसाठी सद्गुरूची आवश्यकता, त्याचे विवरण भगवंत उद्धवाला एकापाठोपाठ एक करत आहेत. आत्तापर्यंत 12व्या अध्यायापर्यंत आपण हे सर्व पाहिले. आता 13व्या अध्यायामध्ये सद्विद्येची प्राप्ती कशी होते, सात्विक अन्न सेवन, त्याचबरोबर सत्वाचा उदय, सात्विक तामस राजस पदार्थांची दशलक्षणे, सत्वशुद्धी वाचून गुरु उपदेशाची निरर्थकता, योगाभ्यास, हंसगीता, भक्तीने देहावर उमटणारी चिन्हे, त्याचबरोबर ध्यानयोगाचे वर्णन आहे. तर सात्विकतेचे वर्णन करताना भगवंत उद्धवाला सांगतात की शास्त्र, जल, पुत्र, देश, काल, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार या 10 वस्तू सात्विक असतील तरच मानवाचा सत्वगुण वाढतो. सात्विक शास्त्राचा अभ्यास केल्याने सात्विकता प्राप्त होते. ज्याप्रमाणे वाहत्या पाण्यावर लिहिलेली अक्षरे निरर्थक असतात, त्याप्रमाणे सत्वशुद्धीशिवाय मिळालेले आत्मज्ञानसुद्धा निरर्थक असते. पुढे उद्धवाने विचारले की विषय वासना हे संकटाचे मूळ असून सुद्धा दुःख सहन करायला लावणारे असूनही माणूस या चक्रात का अडकतो. भगवंत त्यास उत्तर देताना म्हणतात की अज्ञानवश आपले स्वस्वरूप विसरून स्थूल व सूक्ष्म शरीरात अहम निर्माण झाल्यामुळे सत्वगुणी मन घोर वासनेकडे वळते, पण विद्वान मात्र आपले मन स्वस्वरूपाकडेच वळवतात. त्यानंतर पुढे भगवंत वर्णन करतात हंस अवताराचे. त्या स्वरूपात का यावे लागले, तर विषय त्याग कसा करावा या प्रश्नाचे उत्तर साक्षात ब्रह्मदेवासही मिळेना, म्हणून श्रीकृष्णांना हंस अवतार घ्यावा लागला. या अध्यायात भगवंताचे सर्वव्यापी असणे दाखवून देण्यासाठी ते उदाहरण सांगतात की जसे हातातील कडे, कानातील कुंडले, मस्तकावरील मुकुट, गळ्यातील माळा, बोटातील अंगठ्या, कमरेचा मेखला या अलंकारात सोन्या वाचून इतर कसलाही अंश नसतो, त्याप्रमाणे प्राणिमात्रांचे रूप भिन्न असले तरी प्रत्येक जीवात मी आहे. एकोहम बहुस्यामी या एका तत्वातून एकातून अनेकत्व निर्माण झाले व सृष्टी व्यापार सुरू झाला. पण मानव स्वतःमधील व इतरांमधील भगवंताचे अस्तित्व विसरून गेला. उद्धवा, जो झोपाळ्यावर बसून झोके घेत असतो तो व्यक्ती स्वतः हलत नसतो, झोपाळ्याच्या हलण्याने तो हलत असतो. ती व्यक्ती स्थिरच असते. जीवाची स्थिती अशीच आहे. घर, स्त्री, पुत्र, दुनियादारी, आप्तेष्ट हेच सर्व खरे मानून माणूस अहंका आणि अभिमानाने तो जीव सर्व सत्य मानतो आणि सुखदुःख भोगू लागतो आणि पवित्र बुद्धी मलिन करून घेतो. म्हणून उद्धवा, माझे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी कोणताही सिद्ध पुरुष नश्वर देहाला न पाहता त्यातील आत्मस्वरूपाची भक्ती करतो. तो अत्यंत प्रेमाने माझे भजन, पूजन, स्तुती करून देहालाच विसरून शुद्ध स्वरूपाला पोचतो आणि खरा स्वानंद प्राप्त करून घेतो.